गुड मॉर्निंग फ्रेंड. स्मृतीविषयक माहिती संस्करण प्रारूप किंवा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ऑफ मॉडेल हे आपण याच्यामध्ये बघतोय. हे सगळे स्मृतीच्या सिद्धांतावर आधारित आहे. ओके. आता स्मृतीविषयक प्रारूप सिद्धांतामध्ये ॲटकिन्सन शिफरिन यांचे प्रारूप जे काय आहे, ॲटकिन्सन शिफरिन मल्टी स्टोअर मॉडेल याला असं म्हटलेलं आहे. ओके. यामध्ये बघा वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती आहे. बरोबर आहे. त्यामध्ये बघा अवधान, वेदनिक स्मृती, ॲटकिन्सन शिफरिन यांचं बहुलक मॉडेल हे त्याला म्हटलेलं आहे. यामध्ये वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा की वेदनिक स्मृती जे काय म्हटलेलं आहे, अवधान. जेव्हा अवधान असतं आपल्या सगळीकडे, प्रत्येक घटकाकडे लक्ष दिलं जातं आणि अल्प होतं, तेव्हा ती माहिती अल्पकालीन स्मृतीमध्ये जात असते. पण मग वेदनाशिवाय किंवा अवधानाशिवाय ती माहिती अल्पकालीन स्मृतीमध्ये जात नाही, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. तर अल्पकालीन स्मृतीमधली माहिती उजळणी केली जाते. उजळणी करता म्हणजे काय, रिहर्सल केली जाते अल्पकालीन स्मृतीची. त्यामध्ये उजळणी होते तेव्हा त्या माहितीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा प्रत्यानयन होतं किंवा रिट्रायवल होतं की आठवणं, हस्तांतरणही होतं. आणि दीर्घकालीन स्मृतीतली माहिती पुन्हा आठवणं याला काय म्हटलेले, दीर्घकालीन स्मृती. म्हणजे ॲटकिन्सन शिफरिनचं हे जे काही मॉडेल सांगते ना, वेदनिक स्मृतीमधली माहिती, अवधान आणि वेदन याच्यातली माहिती अल्पकालीन स्मृतीमध्ये जाते. आणि जेव्हा त्या माहितीला उजळणी केली जाते किंवा उजळणी होते, तेव्हा त्या माहितीचे हस्तांतरण किंवा प्रत्यानयन होतं. त्यालाच दीर्घकालीन स्मृती असे हे केलेलं आहे. अशा प्रकारे हे याचं मॉडेल आहे. आता दुसरं जे मॉडेल आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की क्रेकेट आणि लॉकहार्ट यांचं संस्करण स्तर प्रारूप मॉडेल. काय या प्रारूपामध्ये त्यांनी हे सांगितले की प्रत्येक व्यक्तीची धारणा किती कालावधीसाठी अवलंबून आहे. जेव्हा एखाद्या माहितीवर खोलवर जे काही आपण काम करतो, तेव्हा त्या माहितीची कायमची धारणा तिथे केली जात असते. मग जी माहिती आपण कधी कधी वरवर उथळपणे पाहतो, तेव्हा ती माहिती लक्षात तिथं राहत नाही. तर ती माहिती काय केली जाते, सतत थोड्या थोड्या कालावधीनुसार ती माहिती त्या स्मृतीमधून काय होत असते, बाहेर हे तिथं पडत असते. क्लिक अँड लोकर्टेट याच्यामध्ये त्या रचनेवर जे काही रंग असो, काय असो, काही असो, त्याच्यावर त्या माहितीचा अर्थावर किंवा त्याचा अर्थ सखोल हा तिथं परिणाम होत असतो. तेव्हा त्यामध्ये तिथं चांगल्या प्रकारे ती माहिती तिथं लक्षात राहत असते. तर पुढचं पॉईंट त्याच्यामध्ये सांगितले की रचना म्हणजे आकार, रंग ही वरवर उथळ माहिती झाली. अल्पकालीन स्मृती किंवा दीर्घकालीन स्मृतीमध्ये आवाज, साऊंड अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृती होते. अर्थ हे काय येतं, म्हणजे बघा कोणती पण माहिती जी काही असो, आपण वरवर त्याचा रंग, आकार, रचना असे उथळ असते. आवाज काय असतो, अल्पकालीन स्मृतीचा आणि दीर्घकालीन स्मृतीच्या आवाजावर तिथं राहते. डीप असेल तर सिमॅन्टिक मेमरी ही डीपमध्ये जाते. म्हणजे बऱ्याच वेळ तुम्ही एखादा पॅरेग्राफ वरवर जेव्हा वाचतात, तेव्हा ते वरवरचं तिथं, पण जर व्यवस्थित समजून उमजून वाचाल, तुम्हाला ते व्यवस्थितपणे ते लक्षात राहील, हे तिथे लक्षात घ्या. याला काय म्हटलेलं आहे, क्लिक अँड लोकर्टचं संस्करण सिद्धांत असं म्हटलेलं आहे. ओके. थँक्यू.